सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी समोर आलो. त्या ठिकाणी एक कुटुंब आमरण उपोषण करायला बसले आणि त्यांचा आज 6वा दिवस आहे. आपल्याला जाणून घ्यायचंय त्याचे काय अडचणी आहेत आणि प्रश्न काय मागणी आहेत. तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवाजी सीमा पैठलकर. ताई तुमचं काय नाव? आशा शिवाजी ठरकर. आता तुम्ही उपोषण करायला बसलेत, काय तुमची मागणी काय काय घडलेलं आहे? आता हे घडले म्हणजे आम्ही ही प्रकरण घडून 6 महिने उद्या 2 तारखेला 6 महिने होते. काय झालं होतं? माझ्या पोराचा निर्गुण सगळे 6 निर्गुणपणे 6 जण 7-8 जणांनी मिळून हत्या केली. माझ्या पोराची खून केला आहे. सगळे पोरं आमच्या घरचे बघ सबूत होते मारताना लास्टला मारताना गेलते. कशासाठी काय कारण काय होतं त्याचं? कारण बहिणीला छेडल्यामुळे आमच्या पोरानं त्याच्या पोराला मारलं होतं. ती फुटेज मध्ये नितीन शेरखानाच्या पंपासमोर झालेला आहे त्या फुटेज मध्ये. आणि माझ्या बारक्या भावाच्या मुलाच्या जबाब घेतला नाही त्यांनी. म्हणजे तुमच्या मुलीला छेड काढली होती कोणी? सागर चौधरीनं. आणि मग ते तुमचा मुलगा बहिणीला काय छेडलं म्हणून त्याला विचारायला गेलं? बहिणीला छेडलं म्हणून त्या पोराला सुरुवातीला मारामारी दोघात. सुरुवातीला म्हणजे 7 वाजता जी घटना झाली सुरुवातीची, तीच घटना त्यांनी लपवली. कॅमेऱ्यामध्ये कैद आहे ती घटना सुरुवातीची. ती घटना त्यांनी लपवली पूर्ण. म्हणजे ह्यांची घटना सगळी लपवून ठेवायची. किती दिवस झाला तो तुमचा मुलाचा खून झाला म्हणते? किती दिवस झाले त्याला? जवळजवळ आता उद्या 2 तारीख आहे. 2 तारखेला 6 महिने होते बरोबर. मग आता तुम्ही उपोषणाला बसलात, नेमकं काय मागणी काय तुमची? तर ते जे खून करणारे आहेत त्यांना अटक झाली का? काय झालं? मागणी काय तुमची? अटक 5 जण अटक आहेत आणि 6वा जी फरार आहे ते शिंदे शहर गटाचा शहराध्यक्ष रणजित चौधरी आहे. म्हणजे जे 6वा मेन आरोपी आहे का तो? हा, मेन आरोपी आहे ती. कोण? चौधरी शिंदे गटाचा शहराध्यक्ष. सत्यमधला म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष. हा, शिंदे गटा शहराध्यक्ष आपला शिंदे शहर गटाचा जो आता संघटित शहर गटाचा अध्यक्ष आहे तो आता. मग त्याला काय अटक होत नाही? मग काय तुमची मागणी काय आता शासनाकडे? माझे जी मुद्दे आहेत यांनी 17 मुद्दे 18 मुद्दे माझे लपवून ठेवले त्यांनी. त्यामुळे काय मुद्दे? सगळ्यात महत्वाचे कारण माझं एसआयटी लागण्यासाठी बसलो. हे म्हणजे माझा मुलगा बहिणीसाठी गेलेला आहे. इतकं एवढं निर्लज्जने कुलकर्णी काम केलं यांनी ती शासनाला दाखवण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे. म्हणजे आता तुमचा आक्षेप कोणावर? पोलीस खात्यावर आहे का? पोलीस खात्यावर आहे माझा आक्षेप. पोलिसांनी काय केलं वाटतं तुम्हाला? सगळ्यात पैसे खाऊन काळा बाजार केलेला आहे. यांनी एसपी मॅडमला जाऊन भेटला, मी कलेक्टरला 10 वेळेस भेटला. यात काय कारण आहे? पक्ष यांचा सत्ता असल्यामुळे दाबण्यात आले. काय कारण मला कळ नाही काय केलं यांनी. याचं कारणच कळ नाही मला यांचं काय केलं. काय फक्त एक फरार आहे म्हणजे अटक नाही एवढेच मागणी? फरार असेल एक फराराची संबंध नाही आपला. संबंध आहे फुटेजची संबंध आहे आपला. जी घटना घडली माझ्या पोराबरोबर सुरुवातच यांनी दाखवली नाही. माझ्या पोराची चार्जशीट दाखल झालेली आहे. त्या चार्जशीट मध्ये सुरुवातच दाखवली नाही. माझा जबाब उलटा घेतलेला आहे. मी होतो कुठं दाखवलं कुठं. म्हणजे मी सगळे ज्यांना आता ही जी पैसे खाऊन सगळे सगळं काळा बाजार केलेला आहे. मी एसपी मॅडमला सांगितलं. एसपी मॅडम म्हणजे असं होऊ शकत नाही म्हणलं होऊ शकत नाही तर तुम्ही चौकशी करा ना म्हणलं. घरापाशी येऊन चौकशी करा, पेट्रोल पंपाशी येऊन चौकशी करा, सगळ्याच्या फुटेज चौकशी करा. त्या वसतिगृहाची फुटेज घ्या की. त्या घरापासून ती वसतिगृहापासून सगळे बारामती झालेले आहे ना. तिथं ती फुटेज घेतली नाही त्यांनी. काहीच घेतले कशाची फुटेज घेतली त्यांनी. यायचे जे आरोपी येणार आहे त्याची फुटेज घ्यायला पाहिजे की नाही. आता तुमचं काय एकदम म्हणणं काय? म्हणजे पोलीस खात्यावर? पोलीस खात्याचं म्हणणं संबंध नाही. माझा एसआयटी लागलं. एसआयटी मध्ये सगळंच निघतंय. कोणी काय केलंय, कोणी प्रकरण दाबलंय, एसआयटी मध्ये सगळं निघतंय. कोणी दवाखाना दाबला, माझ्या मुलाचा 30 घंटे का थांबवलं माझ्या मुलाला इथं. सरकारी दवाखान्यामध्ये 30 घंटे का थांबवला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच महत्वाचा आहे. मुलाला माझ्या सरकारी दवाखान्यात नेलं. मी सरकारी दवाखान्यात नेल्यावर तिथं नेल्यावर मी नेलं. आमच्या घरच्या नेलं, भावाने आणि घरच्यांनी आईनं आमच्या नेलं. ठिकाणी म्हणून सरकारी दवाखान्यात केके मधनं नेलं. केके मध्ये म्हणले आमच्या पैसे मारामारी केस घेत नाव म्हणले. तिथं अर्धा घंटा वाया गेला. 20-25 मिनिट वाया गेली आमची. तिथनं पुन्हा सरकारी दवाखान्यात गेला. सरकारी दवाखान्यात गेल्यावर पुन्हा तिथं ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर
सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅन केल्यावर पुन्हा डॉक्टरने सांगितलं की नॉर्मल आहे म्हणून सांगितलं. मग ती नॉर्मल आहे, मग डोक्याचा जर तुमच्यापाशी मार लागलेला आहे तुमच्यापाशी डोक्याचं ऑपरेशन होत नाही, तर 30 घंटे लेकराला काटूनही माझा सरकार दाखवणारा बी सवाल आहे माझा. दवाखान्यावर पण तुमचं ऑब्जेक्शन आहे? हा 100%. कारण माझा मुलगा त्यांच्यामुळेच गेला ना. तुम्ही जर माझा रेफर केला असं लगेच जावा इथं होत नाही आमच्यापाशी ऑपरेशन. गाठी जर वाढल्या डोक्याच्या तरी तुमच्यापाशी जर गाठी वाढल्या डोक्याचं ऑपरेशन होत आहे तर तुम्ही इथं तुमच्यापाशी ऑपरेशन होता येतं नाही होत. त्यांनी काय नॉर्मल म्हणून सांगितलं? सकाळपासून जाग येईल म्हणले. पुन्हा दुसरं सकाळी संध्याकाळी 12-1 2 वाजता पोरा तोंडातलं फेस निघाल्यावर पुन्हा डॉक्टरला सगळ्याला कालवा करून बोलून घेतलं. ती कुठे जायचं सगळे डॉक्टरला बोलून घेतलं. म्हणले काय होय म्हणलं डिस्चार्ज होतं त्या का नाही म्हणलं. नाही म्हणले सकाळपासून जाग येईल म्हणले 10 वाजता. आम्ही सकाळी 9 8:30 9 वाजता उठलो तरी मी 10 वाजले तरी मी डॉक्टरला म्हणलं नॉर्मल आहे का नाही सांगा म्हणलं. आम्ही सोलापूरला घेऊन जातो म्हणले. नॉर्मलच आहे म्हणले. ह्याला माझं पोरग इथंच मारून टाकायचं होतं. मी भांडणं करून 1 वाजता सोलापूर गंगा मारून टाकायचं होते म्हणतो. म्हणजे काय प्लॅन प्रशासन असं काय दबाव होता का त्यांच्यावर? त्यांच्या राजकीय दबाव असेल. कारण ही जबरदस्तीने भांडणं करून आम्ही घेऊन गेल्यावरच भांडणं 1 वाजता जर तुम्ही आमचं सोलापूरला घेऊन जायचं मला तुम्ही देत ना मला डिस्चार्ज म्हणल्यावर आम्हाला ही चूक कोणाची आहे? आमची चूक आहे का? डॉक्टरची 100 ह्यात 50% डॉक्टरची चूक आहे. मी रेफर का केलं नाही माझ्या पोराला? तुमच्याकडे डोक्याचं आपण होत नाही ना तर रेफर लगेच करायचं ना, लगेच सोलापूरला ताबडतोब पाठवायचं. नॉर्मल काय झालं की लगेच सोलापूरला जावा म्हणतात. तुमच्यापाशी डोक्याचं सिटी स्कॅन केल्यावर तुम्ही पटकन हलवायला फाईल का नाही? म्हणजे तुमचा असा आक्षेप आहे का की डॉक्टरलाच पोरग इथंच मृत्यू होऊ द्यायचा होता? हा, कारण आम्ही भांडण करून लेकराला घेऊन गेलो ना. 100% ह्यात राजकीय दबाव आहे. 100% मला यासाठी माझी यासाठी लागल्याशिवाय मी इथं उठणारच नाही. यासाठी वाल्याने येऊन जावं घेतला तरच उठणारच ना मी, नाही तर उठणार नाही. त्याशिवाय मी इथं उठणारच नाही.